लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती द्या, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले। लातूर शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्याचे तांत्रिक सर्वेक्षण करून आराखडा तयार करा। जिल्हा विकास आराखड्यातील कामांना प्राधान्य, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करा। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2024-25 च्या निधी खर्चाला 2025-26 च्या नियोजनाला मंजुरी। जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याला प्राधान्य द्यावे। या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। आमदार विक्रम काळे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले। राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। लातूर जिल्हा विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावीत, गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये, असे पालकमंत्री श्री भोसले यांनी सांगितले। नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे। यासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करून उपाययोजनांचा आराखडा तयार करावा। यात शहरातील प्रमुख चौक, रिंग रोड आणि सर्व रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा समावेश करावा, असे पालकमंत्री श्री भोसले यांनी निर्देशित केले। शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले। खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड यांनी वीज वितरण, सिंचन प्रकल्पाची दुरुस्ती, वाहतूक कोंडी आणि पाणी पुरवठा यासारख्या विषयांवर आपल्या सूचना मांडल्या। यावेळी आढावा बैठक संपल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी विविध संवाद साधला। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.